Revenue Minister, Mr. Tanyo Morsara, Secretary Revenue, Mr. Sandeep Jagdis sir. As a cabinet decision, proposal for creation of 28 posts in the Department for the Empowerment of Persons with Disability. As a cabinet sanction, there are 28 posts. Second is a proposal for filling of 2 posts of the Assistant Professor in Department of Neurology in Goa Medical College on contract basis. Third one, fixation of the rate for calculating the occupancy price to pay for the regularization under section 38 of the Goa Land Revenue Code 1968. याच्या अंतर्गत आम्ही लँड रेट्स जे आसा म्हजे घर ह्या स्किमीच्या अंतर्गत त्याच्या खातीर फायनलायज केला. रेट सांगू रेट सांगता फिक्स केला आयज नोटिफाय जातले सांगपाक कितें जाता pre-1972 जे आहा हाज्या खातीर 25 rupees per square meter आसतलो एज एप्लिकेबल. जेची लँड 200 आहा 300 आहा 400 आहा. This is for occupancy certificate. This is for सनद. क्लास 1 सनद दितले डायरेक्टली जेचे घर गव्हर्नमेंट लँडार आसा 1972च्या पयलीं. अपार्ट फ्रॉम दिस लँड तुमकां आनी काय पयशे भरचे पडचे तो विशय मागीर तो तेजेर आत्तां आमी डिस्कस करू. तुका हांगासर सांगता आसतना होच विशय सांगता. Between 1973 to 1986, 50% of the minimum land rate is 50% of the circle rate. For example, circle rate जर त्या विलेजीन 200 रुपया असलो जाल्यार ताका 100 रुपया पे करचे पडटले. Third one is in 1987 to 2000, 75% of the minimum land rate. म्हणजे एखाद्या विलेजीन जर सांग्या वयल्या 100 रुपया सर्कल रेट जर आसत जाल्यार ताका 75 रुपया पे करचे पडटले. Notified in 2014. Circle rate सगळे last notified 2014 केल्या. The rate will not go below 50 rupees. आणि खंयच्या विलेजीन 60 रुपया सुद्धा आसा तशें म्हणून बिलो 50 सुद्धा सकयल केल्लो ना. Fourth one, even from 2001 to 2014 minimum land rate जो आसा तो ऍप्लिकेबल जाता. म्हणजे खंयतरी 2001 सालापासून 2014 सालापर्यंत जर कोणी चुकून गव्हर्नमेंट लँडार घर बांदला जाल्यार जो सर्कल रेट आसा तोच सर्कल रेट ताका फारीक करचो पडटलो, कमी न्ही. This is regarding to the government land on enclosed property. So एका क्रायटेरिया 2014 पयली 15 वर्सां आसता. एक्झॅक्टली 2014च्या पयलीं 15 वर्सांची रेसिडेंस सर्टिफिकेट आसपाक. तुम्ही विषय काढलो म्हणून विचारलो. हाच्या भायर ताका कन्स्ट्रक्शन फी भरची पडटली. जो तूं रोकाच्या अंडर येवता तेजें नांव उलयतलो तेन्ना सांगपाचें. ते ताका घर जर तो आमी त्या खातीर म्हणटा तुका 1972च्या पयलींचें घर जर आसत जाल्यार ताका कसलेच पयशे भरचे पडटले. म्हणजे तो निव्वळ आमी म्हणटा तो मूळ गोंयकार ताका फक्त 1000 रुपया भरून ताका सगळें सर्टिफिकेट मेळटली. 1000 रुपया पंचायतीक भरून तेजें घर कायदेशीर जाल्ल्याची ताका सर्टिफिकेट मेळटली. तें हांव तुका मागीर म्हज्या भाशेन सांगता. बरें ओके. मागीर कोण विरोध करता ताका करून. Fixation of the rate for calculating the compensation to be paid to the Comida for regularization of encroached under Article 372B of the Legislative Diploma number 27 dated 15/4/1971. हाजे रेट सांगता आसतना जो prior to 1972 आसा मुदतीच्या प्रॉपर्टीन एनक्रोच करून घर बांदला जाल्यार ताका 25 rupees per square meter plus 20% पेनल्टी. आम्ही कोमनदीक 25 रुपया युनिट 20 रुपयाची पेनल्टी 20%. ते कित्याचेर 20% ऑफ दॅट अमाउंट टोटल अमाउंट म्हणजे जागो जर 300 स्क्वेअर मीटर मॅक्झिमम दिलो जाल्यार तेजे 25 ते 75 म्हणजे 300 into 20% प्लस 20%. सर मॅक्झिमम जागो कितलो 7500 रुपया प्लस 20% जाता. कोमनदी मॅक्झिमम 300 त्याच्या वयर ना 300 किंवा घर आणि घराभोवतीलो 1 मीटर 2 मीटर घर आणि घराभोवतीलो सेम गव्हर्नमेंट लँडाक आसतले. गव्हर्नमेंटान मॅक्झिमम 400 आणि ना जाल्यार त्याच्या पोझेशनान आसा घर आणि घराभोवतीलो 2 मीटर. हांगासर फक्त 20% ऑफ द पेनल्टी ऑफ दॅट व्हॅल्यू. सेकंड 1970 to 1986 50% ऑफ द सर्कल रेट प्लस 20% is the penalty. म्हणजे 400 रुपया जर रेट असलो जाल्यार ताका 200 रुपया
पर स्क्वेअर मीटर पडलो प्लस 40 रुपया एक्स्ट्रा पडले ते 240 रुपया पर स्क्वेअर मीटर पडले. थर्ड वन 1987 to 2000 75% of the circle rate plus 20% penalty. And again now in 2001 to 2014 ताका 100% सर्कल रेट पे करपाक जाय प्लस 20% पेनल्टी. म्हणजे कोमुदादीचो दोन गजाली आमी करता. एक तेंचो कन्सेंट मागला, दुसरो तांकां सर्कल रेट फारीक करता जो ताका एक्चुअली मेळटालो प्लस 20% पेनल्टी दिता. आनी हरशीं तांच्या कायद्या प्रमाणे तांकां 20 वर्सांचो फोरो भरून तांकां जो हे मेळटालो जागो मेळटालो. द सेम वी आर डुईंग हियर. जे एडवान्स पयशे भरप म्हणजे 20% 20 वर्सांचो फोरो भरल्या पेक्षा चड पयशे आसता. त्याचे आमी खंयसरूच कोमुदादीचो जागो एनक्रोच केल्ल्यांची फाट ठोकली ना. तांकां वयल्यान पेनल्टी दिवन तेंचे पयशे भरपाक लायता, तांचो कन्सेंट घेवपाक जाय. आमी म्हटलां जर आनी ही एनक्रोचमेंट जे आहा पळय न्हू ती केन्ना केन्ना तरी सरकाराच्या वेळार जाता जमनी तेंच्यो तेंच्यांनी एनक्रोच करून घेवंक जायना. तेंच्यांनी दिल्या ते आज लोकांची घरां मोडून दिवची अशें आमी म्हणना. क्रायटेरिया फुलफील 14-15 वर्सांची रेजिडन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आसपाक जाय. 2014च्या पयलीं तुमी घर बांदतले आसता. सो समजा कोर्टान मेन केसी आसा जाल्यार ते अप्लाय करूं शकता. आमी कोर्टा कडेन आमचे ऑलरेडी कोर्टाची केसी सगळे अप्लाय करूं शकता. सब्जेक्टेड टू द बाकीचो मागीर आमी कोर्टाचे मेन केसीक आमी पार्टी आहा वी आर वर्किंग ऑन. दुसरे पयशे जे आसा पळय न्ही हे डायरेक्टली 100% एमावंट वील गो टू द कोमुना. 100% एमावंट जे आमी घेता ती सगळी कोमुनाची घेता आनी ती तेन्नाच वयतली डायरेक्टली इंडिविज्युअली तेंच्या अकाउंटाचेर जमा जाता. Okay. Item number 5, approval to the handover of complete possession ownership of the tenements allotted to the displaced person of the 4-lane NH17B landslide and fire victims at Asada and Katem Baina in Marmagua Taluka at Chimbal in Tiswadi Taluka along with the undivided portion of the land to allotee. 3 जाग्याचे हे टेनामेंट सरकारान 1990-91 आणि 2000 सालांत दिल्ले. असे जवळपास 400 लोक आसा. अजूनही बी ते टांगची तलवार तशीच असली ते आमी क्लियर करपाचें थारायलें. हे टेनामेंट्स डायरेक्टली फक्त 1000 रुपया भरून आमी डायरेक्टली ओनरशिपा सहीत तांकां दिता. म्हणजे म्हज्या घरांतलो 1,000 पर हाऊस 1000 रुपया पर हाऊस तांकां ओनरशीप सहीत दिता. कारण तेजे ऑलरेडी टेनामेंट हे आसा डेलिमिटेड विचारले कितें ते पयलीं स्क्वेअर मिटराचेर चलता ना. हे 1000 रुपया पर फ्लॅट सरळ. कितले आहा? 400 केसीस आमी आयच्या मिटिंगेचे कॅबिनेटाच्या मिटिंगेचे हेच डिसिजन आशिल्लें. नेक्स्ट मानादीक होम मिनिस्टर अमित शहाजी हे गोंयांत येता 4 तारखे दीस. तांचो कार्यक्रम आमी म्हजें घर हाजो खास करून इनॉग्रेशनचो कार्यक्रम आसतलो. ते टेंटेटिवली गोंयांत 4:30 म्हटल्यार पावता. आमी पुराय गोंयभरच्या लोकांक सगळ्या जाणांक जे जे बेनिफिशरीज आसा म्हज्या घर ह्या योजने सकयल हांव वाचता त्या सगळ्या जाणांनी फॉर्म कलेक्ट करपाक सुद्दां त्या कार्यक्रमाक येवचें. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर तांकां फॉर्म हे थंयसर आमी दितले. सगळ्यांची येवपाची सोय ही सरकारान केल्या. त्या खातीर सगळ्या ग्रामपंचायतींतल्यान एप्रॉक्सिमेटली 2 वरांचेर बस सुटतली. मॅक्झिमम टू मॅक्झिमम 4 वरांचेर व्हॅनीचेर पावचे. लोकांच्या च्या सहीत जेवणाची वेवस्था सरकारान थंयसर केल्ली आसा. म्हणून फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर सगळ्या जाणांनी फॉर्म कलेक्ट करपा खातीर हांगासर येवचें. ह्या कार्यक्रमाक आमी वर्च्युअली इनॉग्रेशन ऑफ द वेरियस प्रोजेक्ट दवरल्या. 7 प्रोजेक्ट जे NBCC करता. जुंता हाऊस आसतलो, गव्हर्मेंट गॅरेज आसतलो, प्रशासन स्तंभ आसतलो, सर्किट हाऊस आसतले. पुराय 7 प्रोजेक्टांचो फावंडेशन स्टोन आमी होम मिनिस्टरच्या हस्ते लायता. 4 टुरिजम प्रोजेक्ट टुरिजम डिपार्टमेंटाचे प्रोजेक्ट युनिटी मॉल, टाउन स्क्वेअर, छत्रपती शिवाजी महाराज फोर्ट अँड अपग्रेडेशन ऑफ द हर्वलेम वॉटरफॉल हाजो फावंडेशन स्टोन अमित शाहजीच्या हस्ते लागतलो. 2 प्रोजेक्ट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची हाऊस आसा बिचोले आनी म्हापसा तांचेर लायता. 3 प्रोजेक्ट गोवा मेडिकल कॉलेजचे विच इज एन फावंडेशन स्टोन लायता. आनी 2 प्रोजेक्ट PWDचे विच इज एन पुलीस हावजींग हाजो आमी फावंडेशन स्टोन लायता. पुलीस हावजींग परवरी एक आनी दुसरो हालती.
virtually inauguration of the different project. एक project Goa Dental College आणि virtually inauguration असा. One project of the smart city TV ground at Panaji म्हणजे virtually inauguration असतं. आणि virtually inauguration of the e-witness room of North Goa and South Goa. Second in the country. आतापर्यंत e-witness room हे गोवा म्हणजे गोंयान आम्ही दुसरे आसा पुराय देशात करपी e-witness room अजून कोणीच अशा पद्दतीन कलेक्टरांनी करूंक नाशिल्लें. ओके virtually flagging of the 4 belt of the forensic science. हाज्या उपरांत स्वयंपूर्ण गोवा आणि एक MOU सायनींग आसा. स्वयंपूर्ण गोवा एक 5 वर्सां पुराय जाता तेच्या निमित्तान स्वयंपूर्ण बूक हो इनॉग्रेट करता 5 वर्सां कंप्लीट जाता म्हणून. मागीर सायनींग ऑफ द MOU विथ द GHRDC एंड मेधावी स्किल युनिवर्सिटी. आमच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान जितको स्टाफ आसा ताका स्किलिंग अपग्रेड करपा खातीर आमी मेधावी युनिवर्सिटी हेजे कडेन टायप केला. त्या सगळ्या भुरग्यांक फ्री ऑफ कॉस्ट आमी तांकां स्किलिंग एड्युकेशन. मेधावी युनिवर्सिटी इज अ Delhi based university approved by the WHO. by the graduation commission. अपग्रेडेशन म्हणजे कोण 8वी आहे त्याला 10वी मेळटली सर्टिफिकेट, 10वी आहे त्याला 12वी मेळटली, 12वी आहे त्याला ग्रॅज्युएट मेळटली, कोण ITI हा त्याला एक्झाम ऑनलाईन एक्झाम्स सगळ्या तांकां तेंचे 3 महिने 6 महिने 1 वर्स अशे डिफरंट टेक्निक्स आणि हांकां सगळ्या जाणांक फ्री ऑफ कॉस्ट सरकार शिकयता. कारण दे आर वर्किंग विथ अस इन अ ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन म्हणून. इन फ्युचर तांकां बेटर प्रॉस्पेक्ट मेळचे म्हणून तेंचें क्वॉलिफिकेशन अपग्रेडेशन करपाचें काम आमच्या सरकारान केलें. तेच्यो फीज सगळ्यो आमी बेर करता. तेंच्यांनी फक्त ऑनलायन शिकपाचें आनी परीक्षा दिवपाची. Second is then signing of the MOU between the GPART and Capacity Building Commission under the Karmayogi Bharat. Government of India चे Capacity Building Mission आसा. ताच्या अंतर्गत कर्मयोगी भारत हाच्या अंतर्गत आमी MOU सायन करता. गोंय हे पयलें राज्य आसा जेणे आपले 100% एम्प्लॉईज जे आर अंडर कर्मयोगी मिशन हाच्या अंतर्गत सगळ्या जाणांक ऑनलायन डिफरंट कोर्सीस करपा खातीर ऑन बोर्ड करता. रोजगार मेळाव्याची आम्ही जवळपास 230 लेटर्स फर्स्ट स्टाफ सिलेक्शन कमिशनचो पयली लेटर्स हे आमी तांच्या हस्ते टोकन लेटर्स दिता. ताच्या उपरांत फेलिसिटेशन्स ऑफ द फॉलोइंग ऑफिसर्स कम पर्सन इन द हँड ऑफ द ऑनरेबल होम मिनिस्टर. फेलिसिटेशन ऑफ द स्वयंपूर्ण मित्रास 5 स्वयंपूर्ण मित्रांचे आमी फेलिसिटेशन करता. त्यांनी कंटिन्युअसली 5 वर्सां खूब बरें काम केलां तांचें. फेलिसिटेशन ऑफ द पंचायत आनी म्युनिसिपालिटीज अशा 2, 4 आनी 1 म्युनिसिपालिटी मेळून 5 जाणांचें तेंच्यांनी खरेंच स्वयंपूर्ण गोंय ह्या मिशनात बरें काम केलां. त्या पंचायतीचें आनी म्युनिसिपालिटीचें आमी फेलिसिटेशन करता. फेलिसिटेशन ऑफ द नॅशनलायज बँक फॉर द बेस्ट परफॉर्मन्स इन द प्रधानमंत्री जनजीवन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आनी अटल पेन्शन योजना. गोंयकारां खातीर सगळ्यांत चड बेनिफीट दिवपी ज्यो बँको आसा तांचें फेलिसिटेशन होम मिनिस्टराच्या हस्ते जाता. फेलिसिटेशन ऑफ द स्टेट गव्हर्मेंट डिपार्टमेंट द बेस्ट एक्टिविटी ड्युरिंग द सेवा पखवाडा. बरी एक्टिविटी कोणी केल्या त्या डिपार्टमेंटाचें फेलिसिटेशन करता. फेलिसिटेशन ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट हू इज इन द स्टेट बेस्ट एक्टिविटी इन सेवा पखवाडा केल्या तांचें फेलिसिटेशन होम मिनिस्टरच्या हस्ते जाता. ताज्या उपरांत मेन कार्यक्रम विच इज द लॉन्च ऑफ म्हजें घर ही योजना माननीय होम मिनिस्टर अमित शाहजीच्या हस्ते हाजें इनॉग्रेशन जातलें. शॉर्ट ड्युरेशनचो व्हिडिओ आनी ताजें कंप्लिटली डॉक्युमेंटेशनचो बूक वीच वील बी द लॉंग लास्टींग गव्हर्मेंटाचो एक डॉक्युमेंट म्हणून कायमचो उरतलो. आमी सगळ्या पंचायतींनी म्युनिसिपालिटीनी आनी डिपार्टमेंटांनी दितले जेणे करून वीच वील बी द फूल प्रूफ. फॉर्म कसो आसचो, सर्टिफिकेट कशी दिवची, एप्लाय कशें करचें हाज्या सयत ती आमी बुकलेट काडटा. आनी ती बुकलेट आमी सगळ्या लोकांक ती पावता म्हणजे डिपार्टमेंटाच्या मदीं आसतली. तितून तेज्या उपरांत डिस्ट्रिब्युशन ऑफ द सनद आनी सर्टिफिकेट जे आमी 11 लोकांक वेगवेगळे दितले. 11 तालुक्यांतल्यान वेगवेगळे 2 मनीस हेज्या खातीर सिलेक्ट केल्ले आसा
distribution of the certificate issued by the deputy collector to houses existing prior to 1972. ही पहिली दोन मेन्शन विचारलं. अप्लाय करून ना त्यांनी आम्ही त्याच्याकडे अप्लाय करून घेतला आणि दिला. सध्या पहिले एक प्रोटोटाइप दिवपाक जाय म्हणून आम्ही त्यांच्याकडे अप्लाय करून घेतला आणि दिला. नॉईज जरी मागीर जातले आसत जाल्यार कार्यक्रमाक आमकां दिवपाक जाय त्यांच्याकडे अप्लाय करून दिलो. Distribution of the order issued by Panchayat for regularization of the house existing prior to 1972. Take a certificate is the doctor. A distribution of the order issued by municipality for regularization of house existing prior to 1972 by municipality. By distribution of the forms for regularization under section 38A of the Goa Land Revenue Code 1968. फॉर्म डिस्ट्रीब्यूट करतले त्याचो पयलो फॉर्म आमी दोग जाणां खातीर डिस्ट्रीब्यूट करतले लँड रेव्हेन्यू कोडाचो. डिस्ट्रीब्यूशन ऑफ द फॉर्म फॉर द रेग्युलरायझेशन अंडर द कोड ऑफ कोमुनिदाद तेजे फॉर्म आमी हांगा डिस्ट्रीब्यूट करतले. दोग जाणां करतले प्रत्येक फॉर्माची स्टेजीचेर पण हे फॉर्म बाकीच्या लोकांक सगळ्यांक ते मेळटले. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसचेर त्या खातीर नो कोण येता तितक्या लोकांक फॉर्म हे मेळटले. त्या सगळ्या लोकांनी ऑटोमॅटिकली आमकां 6 म्हयन्या भितर एप्लाय करपाक जाय. त्याच्या उपरांत डिस्ट्रीब्यूशन ऑफ द सनद अंडर द गोवा एबॉलिशन प्रोप्रायटरी टायटल्स ऑफ द ग्रँड सॉरी त्याच्या पयलीं गोवा रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन ऍक्ट 2014 रोका ऍक्टाच्या अंडर आमी आतां तो अमेंड केलो. पयलीं भितर खुबशे प्रॉब्लेम्स आशिल्ले आनी लोकांची घरां रेग्युलरायज जायनाशिल्लीं. 8,000 केसीस सुमार पेंडींग आशिल्ले. त्या खातीर रिलॅक्स केलो, सॅडबॅक रिलॅक्स केलो. तेजो वे आसलो तो ताका 5 वर्सांनी तेजी कोर्ट एक्सेस आशिल्लो तेजो एक्सेस तेणी थोडेसा प्लॉटा तेजो एरिया 200च्या पेक्षा मातसो चड आसलो ताका रिलॅक्सेशन दिलें. एखाद्या दुसऱ्या भितर बारीकशे कमर्शियल कितें एक्टिविटी आसली जाल्यार ताकाय रिलॅक्सेशन आसा त्या एक्टान आमी अमेंडमेंट केला ते आनी तेज्या अंडर आमी आतां परत दिवपाक सुरू करता फाल्यांच्यान. डिस्ट्रीब्यूशन ऑफ द सनद अंडर इवॅक्यू प्रॉपर्टी मयांची जी इवॅक्यू प्रॉपर्टी त्यो आसा तेज्या अंडर. Distribution of the FRA Act, Forest Right Act, त्याच्यानंतर आम्ही त्याचं क्लास 2 सर्टिफिकेट दिलं. Distribution of the Sanad of Flat allotted by the Goa Rehabilitation Board, त्याच्यानंतर त्याच्या फ्लॅटाचं सनद दिलं. आणि Distribution of the Sanad issued under 20 point program, 20 कलमी कार्यक्रम हो फक्त 20 कलमीच करून दवरलेलो. त्या लोकांक सगळ्यांक कांती तलवार व्हडली आशिल्ली तेंची घरां आतां डॅमोलिश जावपाक लागली. तांकां पयलीं फावटी डायरेक्टली क्लास 1 ऑक्युपन्सी दिता. जो कोणी विकून सुद्दां आयज तेच्या कडेन आसा पळय न्ही म्हणजे जो इन पोजेशनान आसा तेजे डॉक्युमेंट आसले एनक्रोच न्हू. ए मनशान बीक विकले, बी मनशान सीक विकले, सी कडेन डॉक्युमेंट आसा जाल्यार ताका आमी डायरेक्टली सनद तेज्या नांवार दिता. ताका एची बीची वेगळी आनी सर्टिफिकेट बीन हाडपाची ना. लिंक तेणी एस्टाब्लीश केल्या पुरो. ओके. ताज्या उपरांत माननीय अमित शाहजी हे पुराय सगळ्या लोकांक एड्रेस करतले आणि हो कार्यक्रम सोंपतलो. अशा पद्दतीन म्हजें घर ह्या स्किमीचें लॉन्चिंग आमी देशाचे माननीय होम मिनिस्टर सहकार मंत्री अमित शाहजी म्हणजे एक हिस्टॉरीक स्कीम गोंयच्या सामान्य मनशाच्या दृश्टीन म्हत्वाची आशिल्ली. म्हणजे पेडण्या पासून काणकोणकार पर्यंत आमी पळयता जो मूळ गोंयकार आसा जो गांव वाठारांत रावता मागीर तो SC, ST, OBC जनरल कोणूय आसूं दी किंवा तो म्युनिसिपालिटीन रावपी आसूं दी 72च्या पयलींच्या घरांतलो आसूं दी ह्या सगळ्या जाणांक म्हणजे तेजें घर तेज्या नांवार जावपाचो आमी जशें म्हणटा घराची दारां उगडी जातली तशी स्किमीची दारां उगडी जातली. मूळ गोंयकाराक ताजें घर हें ताका मेळटलें म्हणजे आमी आस्त बाळगिता. 6 म्हयने पर्यंत फुडले एप्लाय करपा खातीर आमी फॉर्म्स पयलीं म्हणटा तशें सगळ्यांक डिस्ट्रीब्यूट करतले. 6 म्हयन्या भितर तेजें एप्लाय करपाक जाय. तेज्या फुडल्या 1 वर्सा पर्यंत जो स्क्रुटनी प्रोसेस लोकांक खंयसरूच कटकटी न करता डॉक्युमेंट सुद्दां कितें जाय तर तेजे फॉर्माचेर सुसूकी सुद्दां घालतले. इतकेच डॉक्युमेंट लावन तेजेर एप्लाय करपाचें. फॉर्म घेता आसतना ताजो फॉर्म ओके आसा काय ना हो पळोवनूच घेतले. तेणी आनी फावटी भरपाच्यो ना. तेणी वांगडाच आपलो 1,000 रुपया भरपाचें जाता. 1,000 रुपया भरपाचो कोणी कॅल्क्युलेट करून 300 रुपया भरपाचें जाल्यार 3,000, 7,000 5 कितें तें करून ताका क्लास 1 सर्टिफिकेटी डायरेक्ट वेगवेगळे प्रोग्राम करून प्रत्येक कडेन दिवपाचें अशें आमी थारायलां. जेणे करून सामान्य मनीस ताचो आमी हॅपिनेस इंडेक्स गोंयांतलो वाडपाक जाय हाज्या खातीर म्हजें सरकार काम करता. म्हाका खात्री आसा
की पहिले फावटी अशा पद्दतीन आपल्या रावत्या घराचे डॉक्युमेंट जेन्ना मेळ्ळे तेन्ना मनीस समाधानी जातलो तेन्ना हॅपिनेस इंडेक्स हो नक्कीच वाडटलो हाची म्हाका खात्री आसा. ही फॉर्मां त्या टायमार सांजची का फूल डे थंयसर अवेलेबल आसता ही फॉर्मां आमी एकदां लॉन्च जाली तेन्ना मागीर ते दिताले. आनी ही फॉर्मां व्हरून दिवपाची डेप्युटी कलेक्टर ही फॉर्मां दिवपाक तेका नोडल ऑफिसर वेगवेगळ्या फॉर्मा खातीर वेगवेगळे नोडल ऑफिसर्स आसतले. थोडी आमकां पंचायतीनूच दिवपाक जाय, पंचायतींतल्यान सर्टिफिकेट मेळटलें. मागीर रुपाचे ऑलरेडी आमचे डिसायडेड आसा डेप्युटी कलेक्टर आसा. आमची म्हणजे सनद इशू करतलो आमचो डेप्युटी कलेक्टर. तेच्याच बरोबर आमी स्पेशल ऑफिसर्स नॉमिनेट करतले तालुका वायज. सर एक हिंदी मजी घर ये योजना लॉन्च करने के लिए, मेरा घर ये योजना लॉन्च करने के लिए देश के होम मिनिस्टर जो गोवा में आगे 4 तारीख को आ रहे हैं, उनके हस्ते डिफरेंट प्रोजेक्ट का फाउंडेशन स्टोन और इनोवेशन हम कर रहे हैं. 7 प्रोजेक्ट का फाउंडेशन स्टोन हम लगा रहे हैं. इट इज अ मेजर प्रोजेक्ट इन द स्टेट. प्रशासन स्तंभ है, जनता हाउस, सर्किट हाउस, इस तरह के डिफरेंट प्रोजेक्ट का फाउंडेशन स्टोन लगा रहे हैं. 4 टूरिज्म डिपार्टमेंट के फाउंडेशन स्टोन, यूनिटी मॉल है, टाउन स्क्वायर छत्रपति शिवाजी महाराज को, अपग्रेडेशन ऑफ द हर्बल वाटरफॉल. बाकी डिपार्टमेंट के वेरियस प्रोजेक्ट उनका भी फाउंडेशन स्टोन लगाए. हम वर्चुअली इनॉग्रेशन कर रहे हैं. डेंटल कॉलेज का एक प्रोजेक्ट ऑफ द स्मार्ट सिटी का ग्राउंड वो इनॉग्रेट कर रहे हैं और ई विटनेस रूम भी उनके हस्ते इनॉग्रेट कर रहे हैं. स्वयं आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा को 5 साल कंप्लीट होने पर हम उसका स्वयंपूर्ण गोवा बुक हम लॉन्च कर रहे हैं. We are signing the MOU between our Human Resource Development Corporation and Medhavi University to upgrade the skills of our staff. हम MOU साइन कर रहे हैं. जीपाट और मिशन कर्मयोगी गोवा पहला राज्य है जिन्होंने मिशन कर्मयोगी जो इम्प्लीमेंट किया. रोजगार मेलावे के अंतर्गत हम फर्स्ट टाइम स्टाफ सिलेक्शन के अंतर्गत हम लेटर उनको दे रहे हैं. और स्वयंपूर्ण गोवा को 5 साल कंप्लीट होने पर स्वयंपूर्ण मित्र उनका फेलिसिटेशन कर रहे हैं. पंचायत म्यूनसिपलिटी इनका फेलिसिटेशन कर रहे हैं. द बेस्ट परफॉर्मिंग ऑफ द नेशनलाइज बैंक इन PMJJY, PMSBY एंड अटल पेंशन उनका भी फेलिसिटेशन होम मिनिस्टर के हस्ते कर रहे हैं. इस स्कीम के अंतर्गत 11 डिफरेंट स्कीम्स है. वो 11 डिफरेंट स्कीम का 2 बेनिफिशरीज को हम सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूशन ऑनरेबल प्राइम मिनिस्टर होम मिनिस्टर के हस्ते दे रहे हैं. मुझे पूरा यकीन है कि गोवा में 60 साल के बाद पहली बार किसी को खुद के घर के ओरिजिनल डॉक्यूमेंट देने का काम मेरी सरकार कर रही है. इस कार्यक्रम में सभी गोवा के हर एक तालुका से जो बेनिफिशरीज हैं 1972 के पहले वाले घर वाले और 2014 के पहले जिन्होंने घर बनाए हैं, चाहे वो कोमरीदास लैंड पे हो, चाहे वो गवर्नमेंट लैंड पे हो, चाहे वो प्राइवेट खुद के लैंड पे हो, उनके घर यानी रेगुलराइज करके सरकार ने एक कदम उठाए हैं. और उस कार्यक्रम में होम मिनिस्टर यहाँ पे आ रहे हैं. मैं गोवा सरकार की तरफ से, गोवा लोगों की तरफ से उनका बहुत बहुत स्वागत करता हूँ. डेफिनेटली हर एक स्कीम के अंतर्गत जितने बेनिफिशरीज गोवा से हैं उन्हें सभी ने वहाँ प्रेजेंट रहना. सभी के लिए हम वहाँ पे फॉर्म डिस्ट्रीब्यूशन का कार्यक्रम हो जाएगा. इस कार्यक्रम को सबको मैं इन्वाइट कर रहा हूँ. 4 तारीख को श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम 4 बजे वहाँ पहुँचना है. 4 बजे से लेके 8 बजे तक कार्यक्रम चलेगा. थैंक यू.